नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत आहे। आज आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर संघटक पूजाताई विलास काटकर आहेत। नांदेड या ठिकाणी जी घटना घडलेली आहे काल डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय या रुग्णालयामध्ये जी घटना घडलेली आहे त्यामध्ये जो नागरिकांचा मृत्यू झालेला आहे त्यामध्ये 2 बालके सुद्धा आहेत आणि त्या घटनेशी संबंधित चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत पूजाताई प्रथमतः आपण परिचय द्या। नमस्कार, माझं नाव पूजा विलास काटकर। आज मी इथे पुणेकर माझाच्या माध्यमातून जे चालू घडामोडी आहेत त्या अत्यंत दुर्दैवी आहेत, त्याचा कुठेतरी संतापजनक निषेध होणं गरजेचं आहे। त्यासाठी आज मी इथे उपस्थित आहे। थोडक्यात मी माझा परिचय देते। माझं नाव पूजा विलास काटकर। समाजकारणात आणि राजकारणात कार्यरत असताना त्याच्या आधी मी माझं शिक्षण मास्टर्स इन फार्माकोलॉजी डॉक्टर डी वाय पाटील पिंपरी चिंचवड येथे कंप्लीट केलं आहे। तर ॲज अ प्रोफेशन मी फार्मासिस्ट देखील आहे। तर आज नांदेड या ठिकाणी जी घटना घडलेली आहे डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयामध्ये जी घटना घडलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे की अशी घटना हॉस्पिटलमध्ये घडलेली आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासदारांनी त्या हॉस्पिटलला भेट दिलेली आहे। बऱ्याच लोकांनी त्या हॉस्पिटलला भेट दिलेली आहे आणि त्या हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये अनेक नेत्यांनी विरोधी पक्षांनी सुद्धा तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे, प्रतिक्रिया आपली दिलेली ट्विटरच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून। तर एक फार्मासिस्ट म्हणून आपण आहात तर आपलं काय मत आहे त्याबद्दल? की आज मला वाटतं की ज्या प्रकारे आपण एक प्रोफेशन म्हणून कार्यरत असतो, जसं समाजकारणात आणि राजकारणात मी राजकारणाच्या माध्यमातून NCP जी मला आयडियोलॉजी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची एक मनाला ऊर्जा देणारी ठरती, तर मी NCPतून कार्यरत असते। पण त्या पलीकडे पण जाऊन ज्यावेळेस आपण विचार करतो एक नागरिक म्हणून किंवा आपण ज्या क्षेत्रात प्रोफेशनमध्ये एज्युकेशन कंप्लीट केलंय तर काही मुद्दे खरंच हे संतापजनक आहेत, त्याचा निषेध करावा तितका कमी आहे। पण आज या ठिकाणी मला माझी भूमिका अगदी संयमाने मांडायची आहे। त्यात काही गोष्टी अशा लक्षात येतात की जो नांदेडमध्ये प्रकार घडला नवजात बालकांच्या बाबतीत 12 नवजात बालकं मृत्युमुखी ठरले आणि 24 रुग्ण देखील। पण हे सगळं होत असताना एक NMCचा क्रायटेरिया असतो शासकीय रुग्णालयासाठी, तर तो जी पेडिट्रेशन वॉर्डची रचना होती तिथे काही नॉर्म्स तिथे फॉलो झाले नाही, मग त्याला नक्की जबाबदार कोण? तर आपण जसं पाहतो की बेड्स कंडिशन असती तर शासकीय रुग्णालयात 5 बेड कंडिशन असणं अनिवार्य आहे NMCच्या नॉर्मप्रमाणे, पण तिथे एकूण 24 बेड म्हणजे जितके नॉर्म्समध्ये आहेत त्याच्यापेक्षा जास्त बेड आढळून येत आहेत। मग पुन्हा ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी मांडते कुठेतरी न्यूजमध्ये पण त्या येत आहेत की नॉर्म्स फॉलो होत नाहीये। मग दुसरी गोष्ट अशी की NMCच्या नॉर्म्सप्रमाणे एका वॉर्मरमध्ये जो पेडिट्रेशनचा वॉर्ड असतो एका वॉर्मरमध्ये एक बालक ठेवण्यात आलं पाहिजे। तिथं 64 बालकं होते, त्यातले 12 मृत्युमुखी झाले। मग जे 11 नवजात शिशु जे 12 जे नवजात शिशु होते मृत्युमुखी ठरले, तर मग तिथे 64 छोटी बालकं होती, त्यांना ती संख्या कशी काय मॅनेज केली 24 वॉर्मरमध्ये? तिथं तर 24 वॉर्मर होते, 5 बेड असणं गरजेचं आहे पण नॉर्म्स प्रमाणे 5 बेड असणं अनिवार्य आहे, तिथं 24 बेड होते। म्हणजे जिथं ही जी मिसमॅनेजमेंट आहे त्यामुळं सगळा प्रकार घडला असं मी म्हणणार नाही। भरपूर गोष्टी असतात त्या ॲनालिसिस करणं गरजेचं आहे, पण कुठंतरी ह्या देखील गोष्टी नॉर्म्स न फॉलो झाल्यामुळं कुठलीही गोष्ट ज्यावेळेस समाजात घडते ती एका दिवसात घडत नसते। कुठंतरी छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं त्यावेळेसच मोठी एखादी घटना उघडकीस येते आणि त्याचा परिणाम म्हणा सामान्य जनतेला समाजाला बसत असतो। तर माझं इतकंच म्हणणं आहे तिथे ते नॉर्म्स जर फॉलो केले गेले असते तर ही गोष्ट घडली नसती। अनेक जण म्हणतात की भरती विषयाचा प्रश्न नाही, भरतीमुळं काय नाही झालं, पण ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट बघतो औषधाचा साठा कमी पडला, ठीक आहे, मग एक रिक्विजिशन इन्व्हेंटरी मेथड असते, तर औषधांची इन्व्हेंटरी ज्यावेळेस आपण काढतो 2-3 महिन्याच्या आधीच आपल्या लक्षात येतं हा ड्रग एक्सपायर होणार आहे, ते आपण बाजूला काढून मग आपल्या स्टॉकमध्ये समजा एखादा पर्टिक्युलर ड्रग 4च क्वांटिटीने राहिलेत आणि ते आपल्याला लागणार आहे तर आपण ते रिक्विजिशन देतो। रिक्विजिशन म्हणजे सामान्य जनतेला मी थोडक्यात असं सांगेल की जसं आपला घराचा किराणा असतो, गृहिणींना पटकन लक्षात येतं आज साखर संपली, मग ती पटकन त्याची येणाऱ्या काळात सोय करते की
जेणेकरून तो पुरवठा राखीव झाला पाहिजे. तसंच एक मेडिकल टर्म मध्ये रिक्विजिशन हा शब्द असतो, तर रिक्विजिशन दिल्यावर ते सँक्शन होतं. मग अशा गोष्टी ज्या असतात आमच्या जे प्रोफेशनल काम करतात त्यांच्या लक्षात येतात, पण त्यांचं पण कधी कधी प्रेशर असतो. त्यांनी एखादी गोष्ट मांडली ती पूर्णत्वाला नसती जात, मग त्याला पूर्णपणे तिथे आपण पाहिलं की ते जे कॉलेजचे डीन होते त्यांना अगदी झाडू मारून ते टॉयलेट साफ करण्यात लावण्यात आलं. मग तुम्ही सगळा रोष त्या डीनवर काढला, प्रोफेशनल व्यक्तीवर, जो त्याच्या मेहनतीने आज त्या खुर्चीवर बसलाय. त्याचे म्हणजे त्या आदरणीय माननीय जे सन्माननीय डीन होते, आज त्यांनी पण डॉक्टर्सनी शिवसेनेचे जे खासदार आहेत हेमंत पाटील, त्यांनी त्या घटना झाल्याच्या नंतर त्या हॉस्पिटलमध्ये भेट दिली आणि त्या भेट दिल्याच्या नंतर त्यांनी ज्या डीनला, त्या हॉस्पिटलचे जे डीन आहेत त्यांना जी वागणूक दिलेली आहे त्या वागणुकीबद्दल तुमचं काय मत आहे? आता डीनला जी वागणूक दिली, आज एक प्रोफेशनल, ती व्यक्ती मेडिकल प्रोफेशनल होती, काय गोष्टी त्यांनी समजून घेतल्या पाहिजे होत्या, त्यांना काय तांत्रिक अडचणी आल्या, संवाद साधून मग एखादा निर्णय घेतला पाहिजे होता. आज त्यांनी डीनला जी वागणूक दिली, तर मग माझा एक प्रश्न आहे, तुमची जी संकल्पना त्या डीन विषयी होती, जे लॉजिक, त्याच लॉजिकनी मग आरोग्यमंत्री पण मग प्रोटोकॉल प्रमाणे आरोग्यमंत्री म्हणा, त्यांच्या वरचे जे वरिष्ठ आहेत त्यांना पण तुम्ही तीच वागणूक देणार का? हा पण एक प्रश्न आमच्या सामान्य जनतेच्या मनात किंवा नागरिकाच्या मनात उपस्थित होता ना. तुम्ही ज्या लॉजिकनी त्यांना ती वागणूक दिली, मग कुठंतरी भरपूर लोक त्यांच्याही प्रोटोकॉलपेक्षा वरच्या पोझिशनवर आहेत आणि हा जो प्रकार घडतो त्यांना पण तुम्ही तीच वागणूक देणार का? आणि एक समाज कल्याणकारी योजना असते, बरोबर? मग जर त्या समाज कल्याणकारी योजनेचा मूलभूत सुविधा काय असतात की बाबा आरोग्य, पाणी हे जनतेला इत्यादी वस्तू जनतेला पोचल्या पाहिजे, एक त्यांच्या सोयीसाठी की त्यांचं जे रोजचं जीवनशैली आहे ते नॉर्मल पद्धतीत गेलं पाहिजे, त्यापेक्षा वेगळं काय नसतं. मग त्या समाज कल्याणकारी योजनेतला आरोग्याचा वाटा GDPचा वाढवावा. आज आपण सोशल इंडेक्स काढून पाहिला तरी बांगलादेश हा पुढे आहे. मग आणि जेवढे पण आफ्रिकन कंट्रीज आहे ते पुढे दिसतात. मग महाराष्ट्राची रँकिंग आहे ती कुठे आहे? मग हा प्रश्न देखील परत उपस्थित होतो. ह्या सगळ्या कनेक्टिव्ह गोष्टी आहेत. जर पाहायला गेलं ना आपण एखाद्या गोष्टीवर ज्यावेळेस आपण बोलतो ना, त्यात आरोग्य आला, रोजगार आला, ह्या सगळ्या कनेक्टिव्ह गोष्टी आणि त्या क्षेत्रातल्या समस्या जोपर्यंत सॉर्ट होत नाही अशा प्रकारांना तुम्ही एका व्यक्तीला रिस्पॉन्सिबल ठरू शकत नाही. आणि प्रोफेशनलला जी तुम्ही वागणूक देताय ती थोडी संतापजनक आहे. ज्यावेळेस सोशल इंडेक्स काढला आपण बघतो बांगलादेश पुढे, मग मला पुन्हा हा सवाल निर्माण होतो, 2014 मध्ये ज्या घोषणा द्यायच्या दिले होते काही लोकांनी, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? मग आता त्या घोषणा फक्त जाहिरातबाजी पुरत्या मर्यादित होत्या का? हा माझा एक सवाल मी इथं उपस्थित करते. आणि हे सगळे प्रकार ज्यावेळेस घडतात त्यावेळेस तिथं एखादी रिस्पॉन्सिबल पर्सन असतो. आज काम करत असताना नोकरदार माणूस त्याची नोकरी जपत काम करत असतो. उद्या जरी त्यांनी राजीनामा दिला, दुसरी नोकरी करणार, तिथं त्याला अडचण येणार, मग तो राजीनामाच देणार का? मग तिथं त्याला काय प्रेशर आहे, काय आहे ते पण अॅनालाइज केलं पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की एक संख्या कॉन्ट्रॅक्टी पद्धतीत, आता ते जे डीन होते ते प्रभारी होते, मग डीन प्रभारी होते, मग परमनंट डीन म्हणा, परमनंट म्हणण्यापेक्षा एक कॉन्ट्रॅक्टी पद्धतीत हे जे आपण म्हणतो, ह्या घटनेमुळे कळतं की जे कॉन्ट्रॅक्टी पद्धतीचा निषेध राष्ट्रवादी करतंय तो अगदी योग्यच आहे. कारण एखादं गोष्टी क्षेत्रात आपण काम सुरू केलं, ती संकल्पना समजून घेतोवर, तिथले तांत्रिक अडचणी कळस्तोवर तो माणूस तिथं परफेक्ट होतो. मग तुम्ही बदलणार, नवीन आणणार, त्या व्यक्तीला ते समजणार. मग ह्या ज्या गोष्टी होणार, मग तिथं ते प्रभारी, मग ज्या जागा रिक्तय ह्याला मग नेमकं जबाबदार कोण आहे? म्हणून मी म्हणलं रोजगार, आरोग्य या सगळ्या गोष्टी समविचार एक ठेवून अॅनालिटिकल पद्धतीत बघणं गरजेचं आहे. नाही, आता जे शिवसेनेचे जे खासदार आहेत हेमंत पाटील, हे ज्यावेळेस ती घटना घडली, त्यांना ज्यावेळेस ती घटना कळाली त्यानंतर त्यांनी त्या डीनला हॉस्पिटलमध्ये भेट दिली आणि ते भेट दिल्याच्या नंतर हॉस्पिटलमध्ये जे शौचालय पाहिले त्यांनी, काही शौचालय ब्लॉक झाले होते, म्हणजे तिचं घाणीचं साम्राज्य होतं आणि त्यानंतर त्यांना राग आला असेल असं तुम्हाला वाटतंय का? मग मला तेच म्हणायचं आहे की ज्यावेळेस एखादी प्रोसेस, आज आपण फार लांबचं नको बोलायला, क्षेत्रीय कार्यालय असतात, शासकीय इमारतीची जी दुरवस्था असते, तिथले टॉयलेट्स वगैरे असतात ते प्रॉपर नसतात. मग तेच मला की जसं तुम्ही डीनला रिस्पॉन्सिबल धरताय तिथे ॲज मेन ऑथॉरिटी म्हणून, मग सगळ्याचं जे मेन फादर आहेत
आरोग्यमंत्री त्यांना पण तुम्ही तीच वागणूक देणार का? हा माझा फक्त त्यांना सवाल आहे. मग जो राग मी असं म्हणत नाही, त्यांनी जी भूमिका घेतली तो त्यांचा स्क्वेअर आहे. मी कुठेच त्यांनाही, मला जो प्रश्न पडला एक नागरिक म्हणून तो मी उपस्थित करते की ज्या चौकटीत त्यांनी त्या डीनला पाहिलं, जे प्रोफेशनल त्या सरांना पाहिलं, त्याच चौकटीत ते प्रोटोकॉल प्रमाणे जे इतर व्यक्ती रिस्पॉन्सिबल आहेत त्यांना देखील हीच वागणूक देणार का? हा माझा सवाल आहे. बरोबर आहे. आज आपले पूजाताई काटकर यांनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलाय की ज्या डीनला त्यांनी जी वागणूक दिलेली आहे तशीच वागणूक इतर संबंधित अधिकारी आहेत आणि आरोग्यमंत्री सुद्धा त्यामध्ये आहेतच, की आरोग्यमंत्र्याला पण तुम्ही अशी वागणूक देणार का, असाही प्रश्न या ठिकाणी त्यांनी उपस्थित केलेला आहे. पण ताई, आता ह्याच्या घटना वारंवार आता छत्रपती संभाजीनगर मध्ये पण हीच घटना घडलेली आहे. अशीच ठाण्यामध्ये पण जिथं आपले मुख्यमंत्री राहतात त्या ठाणे जिल्ह्यात पण अशी घटना घडलेली आहे आणि नांदेडमध्ये पण ही घटना घडलेली आहे. पण या घटना घडू नयेत त्यासाठी सरकारनं प्रयत्न केले पाहिजेत, कारण ही घटना आता ही आपल्या नजरेत आलेली आहे. याच्या आधी कितीतरी घटना अशा घडल्या असतील, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? रिस्पॉन्सिबिलिटी ही एका व्यक्तीची नसती, पण तिथे जर भरती होत नसेल, पुन्हा कॉन्ट्रॅक्टी भरती, त्याचे परिणाम काय आहेत हे गंभीर या घटनेतून लक्षात येते. आपण कोणाचा विरोध नाही करत आहे, पण ज्या गोष्टी घडतात त्यावर एक अनालिटिकल मेथड म्हणून एक नागरिक म्हणून मला जे वाटतं तो प्रश्न मी ठेवते, किंवा ज्या गोष्टी मला वाटतात त्या मी व्यक्त होते. कारण अजूनही भारतात लोकशाही, काही घटना संविधानाच्या विरुद्ध होताना आपण बघतोय, पण तरी एक लोकशाहीवर माझा विश्वास आहे आणि ज्या पक्षात मी काम करते तिथे लोकशाहीने मला काम करता येतं, म्हणून आज मला त्या पक्षाची एक कार्यकर्ती म्हणून कार्यरत असताना देखील अभिमान आहे. तर जसं तुम्ही म्हणालात तर त्याबद्दल मला इतकंच सांगायचंय की ज्या घटना, जे मी कंडिशन सांगितले ॲज फार्मासिस्ट म्हणून, किंवा जे गाईडलाईन्स असतात, नॉर्म्स, ते फॉलो होणं गरजेचं आहे. टेक्निकल, मग तिथं डॉक्टरांच्या पलीकडे जी एक टेक्निकल स्टाफ असतो, नर्सेस, म्हणजे एका बालकाला 2 नर्सेस ह्या असणं गरजेचं आहे त्याची देखरेख करण्यासाठी. मग आता ह्या सगळ्या गोष्टी आपण होताना बघतोय. स्टाफची कमतरता, काय काय लोक म्हणतात स्टाफची कमतरता त्यामुळे ह्या गोष्टी घडल्या नाही, कधी कधी इन्फेक्शन्स होतात. पण मला सांगा ना, एका वॉर्मरला जर एकच नवजात बालक आपण ठेवू शकत असू तर तिथे एकूण 64 बालक होते. मग 24 वॉर्मरमध्ये त्यांनी मॅनेज कसं केलं? मग नक्कीच न्यूबॉर्न बेबी होते, त्यांची बॉडी वेट पण कमी असल्यामुळं त्याला लवकर इन्फेक्शनला अफेक्ट झाले. मग हे सगळ्या गोष्टीची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने घ्यावी इतकं माझं म्हणणं आहे. कारण तुम्ही पळवाटा काढू नये आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या खरंच संतापजनक आहेत. अच्छा, आता काही महाराष्ट्रामध्ये जी घटना घडलेली आहे ते या घटनेच्या निषेधार्थ आरोग्यमंत्री जे तानाजी सावंत आहेत यांची पण काही लोकांनी राजीनाम्याची मागणी केलेली आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हो, ती जी लोक, आता कसं असणार, प्रत्येक जण त्यांना जे वाटतं ती मागणी ठेवते. तर मला पण माझं जे ठाम मत आहे ते मी इथं व्यक्त करणार की लोक जी मागणी करतायत ती अगदी योग्य आहे. कारण तुम्ही जर संताप येऊन जर डीनला टॉयलेट साफ करायला लावता, मग तो कुठल्या प्रोफेशनल बॅकग्राऊंडचा व्यक्ती, आज प्रत्येक पालक मुलांना शिक्षण देत असतं, प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती नसताना ते मुलांना स्टँड करतात. मग अशा गोष्टी होतात त्यावेळेस डायरेक्ट तुम्ही त्यांचं एकदम नाही का डिमॉरलाइज करून टाकता तुम्ही पूर्ण त्या व्यक्तीचं. मग हाही विचार करत नाही समाजात त्याचं एक कुटुंब आहे, त्या कुटुंबावर काय परिणाम होणार. मग ज्यावेळेस जे आरोग्यमंत्री हेड, मी काय म्हणते, पॉवर जी असते ती वरून सर्क्युलेट होत असते आणि मग खालच्या लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट होत असते. आज एखादा मुद्दा असेल, जर तिथे मान्य आहे काही कॉलेजचे प्रिन्सिपल्स देखील असतात, पण जर त्यांनी काय मुद्दे ठेवून जर ट्रस्टीने त्यांचं ऐकलं नाही तर तो नोकरदार माणूस एक त्याची नोकरी जपायचा तर निश्चितच प्रयत्न करणार. कारण उद्या जरी त्यांनी प्रामाणिकपणासाठी नोकरी सोडली तरी मग त्याच्या कुटुंबाचं काय, हा पण प्रश्न उपस्थित होतो. म्हणून काय काय प्रश्न नाही हे खूप संयमाने बघणं गरजेचं आहे. आणि तिथं नेमकं काय चुकलं, सुविधांमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या तर ते कुठंतरी एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. बरोबर, एक प्रामाणिकपणे एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. हा बाबा, वॉर्मरची संख्या कमी होती तर कमी होती, एक एजन्सीला आपण रिक्विजिशन देतो आणि त्या एजन्सीला कळवावं लागतं. मग ते कळवल्यावर 20 दिवसात ते लोक आपल्याला ते जे वॉर्मर्स असतात ते प्रोव्हाइड करतात. मग असं कळवण्यात आलं का ज्यावेळेस यांच्या लक्षात आलं ग्लुकोज, आधी हे म्हणले की कॉन्ट्रॅक्ट भरती वगैरे म्हणा किंवा भरती हा इश्यू नाहीये, पण मग ज्या वेळेस त्यांना हा सवाल केला होता डीनला, मी त्यांना रिस्पॉन्सिबल धरतच नाही. कारण आज त्यांच्यावर जो प्रेशर आहे, आज मी पण कुठंतरी नोकरी करून आलेली सामान्य घरातली मुलगी म्हणून मी हे समजू शकते.
पण ग्लुकोज देखील तिथं कुरतडण्यात आलं उंदराकडून. अरे आरोग्याचा प्रश्न आहे. आणि जर आपण म्हणत असू की घरी पण उंदरं असतात, पण घर आणि प्रोफेशन ह्या दोन गोष्टी वेगळ्या असतात. आणि एक प्रोफेशनल हॉस्पिटॅलिटीची फॅसिलिटी ही नेहमी ज्यावेळेस एखादं छोटं मेडिकल असेल, DI इन्स्पेक्शनला येतो त्यावेळेस सगळ्या गोष्टी चेक करतो. आणि काय काय ज्या पद्धती आहेत ना त्यात खरंच एक सकारात्मक पद्धतीत बदल घडावा. हे माझं वक्तव्य जे होतं कोणाचं मन दुखवण्याचं नव्हतं किंवा काय नाही, पण जे आहे ते आपण नाही मांडलं तर चेंजेस कधी होणार. जर मला एखाद्या गोष्टीचा रंग हिरवा दिसतोय तर मी त्याला हिरवाच म्हणणार, गुलाबी नारंगी दिसत असेल तर नारंगीच म्हणणार. कुठल्या प्रेशरमुळे जर मी तो रंग नाही असं म्हणत असेल तरी बाकीचा वर्ग असतो तो तिथं त्या गोष्टीला न्याय देणारा असतोच. म्हणून आज जे मी हे मांडलं ते मला असं वाटतं की मला जे मत वाटलं ते मी ठामपणे मांडलं. केंद्र सरकारकडून ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचा आपण कळतं, केंद्र सरकारला कळतं की एखाद्या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे, EDची चौकशी लावतात किंवा अन्य चौकशी लावली जाते नेत्यांवरती. तर आता ही जी घटना घडलेली आहे महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणी, तर याची पण सरकारनं दखल घेतली पाहिजे आणि संबंधित विषयावरती चौकशी समिती लावली पाहिजे आणि संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? चौकशी, कारवाई आणि माझं काय म्हणणं आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस होतात ना त्यावेळेस एखादा व्यक्ती कुठल्याही क्षेत्रातलं असो त्याचं एक कुटुंब असते, हे लक्षात घेऊन काय काय गोष्टी नंतर तुम्ही त्या व्यक्तीला क्लीन चिट देखील देता, पण त्या व्यक्तीला जो मानसिक त्रास झालाय त्याची जबाबदारी कोणच घेत नाही. आज त्यांची मुलं शाळेत जातात, त्यांच्याकडं म्हणजे कधी कधी त्या व्यक्तीची चुकी नसताना फक्त आरोप असतो म्हणून त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून अगदी अशी वागणूक देतात आणि नंतर लक्षात येतं अरे त्या व्यक्तीचं तिथं चुकलंच नव्हतं. तर माझं काय म्हणणं आहे की जी प्रोसेस आहे ती व्हावी आणि लोकशाहीच्या मार्गात सगळ्या प्रोसेस सगळ्यांसाठी इक्वल असतात. महाराष्ट्रातील नांदेड या ठिकाणी तसेच ठाणे या ठिकाणी आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जे घटना घडलेल्या आहेत हॉस्पिटलमध्ये, त्या घटनेच्या बाबतीत ताईंनी जे आता आपल्याला कमतरता ताईंनी सांगितलेली आहे ते कमतरतेकडे सरकारने लक्ष घालणं गरजेचं आहे. आज तिथं एखादा जर खासदार राऊंड मारतोय आणि त्या ठिकाणी त्याला जे या गोष्टी दिसतात तर नागरिकांचं सुद्धा हे काम आहे की एखाद्या हॉस्पिटलमध्ये शौचालय खराब असेल, तिथं घाणेरडं आपल्याला घाण दिसत असेल तर संबंधित विषयासाठी तक्रार करणं गरजेचं आहे. व्हिडिओ मेकर सिद्धांत, मी संतोष शिंदे, पुणेकर माझा न्यूज.